नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, विधान परिषदेच्या 9 जागा आता 13 तारखेला रिक्त होत आहेत आणि त्या जागा आता तिथं कोणाची वर्णी लागल याच्याकडे आता जोरदार लक्ष लागलेलं आहे. बऱ्याच पक्षातल्या पुढाऱ्यांनी तिकडे लक्ष वेधलेलं आहे. ज्यांचा ज्यांचा पराभव झाला ना त्यांनी किंवा आपली वर्णी लागन असं प्रत्येकाला वाटतंय आणि प्रत्येक जणच किंवा चला आपलं नाव येईल का ह्याच्यासाठी फिल्डिंग लागलेली आहे. आता आता ह्यामध्ये असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदेला 2 येणार आहेत आणि राष्ट्रवादीला 1 येणार आहे आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1च जागा येणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडं अतिरिक्त 13 मत आहे. ती म्हणजे शिल्लकीत मतं राहते ती. हे तर या निवडणुका बिनविरोध होणार का एखादा ह्याच्यासाठी निवडणूक लागते का काय होते का काय म्हणजे बघा, राष्ट्रवादीनं 13 मतं दिली, महाविकास आघाडीकडे पण मतं शिल्लक राहतात. 28चा कोटा आहे, यांचे 50 आहेत. राष्ट्रवादीनं जर ह्यांना मतं दिली तर मात्र महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येतील. आणि 2 उमेदवार कोण निवडून आणायचे किंवा एक तर उमेदवार येतोय आता निवडून राज्यसभेला. बघा, शरद पवारांना पाठिंबा सगळ्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं आता ह्या विधान परिषदेवरती एक तर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कोट्यातनं जातील, 20 मतं येते. दुसरी गोष्ट असे की काँग्रेसची 16 मतं येते, राष्ट्रवादीची 10 येते, म्हणजे 46 एकूण मतं येते आणि 28 मताचा कोटा आहे, म्हणजे मतं शिल्लक राहतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवार गट आहे त्यांची 13 मतं शिल्लक राहतात. परंतु 13 मतं नेमकी कोणाला जाते ती ह्याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया. बघा, राज्यसभेची निवडणूक गेल्या 15 आठवड्यात पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे पार्थ पवार हे 2 पक्षाचे गेले. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने सोलापूरच्या ज्या वाघमारे आहेत त्यांना उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पक्षानं मात्र आश्चर्यजनक असे नवनवीन उमेदवार दिले की जुन्या लोकांना ज्यांना संधी मिळालेली होती त्यांना संधी दिलेली नाही, नवीनला संधी दिली. तर आता विधान परिषदेत सुद्धा 9 जागा रिक्त होणार आहेत त्या आणि त्या 13 तारखेला रिक्त होणार आहेत. आता त्याचा विधानसभेमध्ये जे अधिवेशन सुरू होतं, अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आता त्या 13 तारखेला रिक्त होणार आहेत म्हणजे लगेच त्याची उमेदवारी दाखल करणं सुद्धा होत असतं. ते जागा रिक्त ठेवल्या जात नाही त्या. आता या जागेमध्ये बघा, भारतीय जनता पक्षाच्या वाटेला 5 जागा येणार आहेत त्या, कारण की भाजपचं 133 आमदार निवडून आलेले. एकनाथ शिंदेचे 57 आहेत म्हणजे त्यांचे 2 येणार आहेत तिथं. आणि अजित पवार गट जो आहे, अजित पवारांचे 41 आमदार आहेत म्हणजे त्यांना 1 जागा भेटल. आणि महाविकास आघाडी जी आहे, या महाविकास आघाडीकडे 46 मतं आहे, ते त्यांना 1 जागा भेटल. म्हणजे तशा 2 जागा निवडून आणायच्या म्हणलं तर बघा 56 मतं लागतात 2 जागा. एका जागेचा कोटा हा 28 मताचा आहे, म्हणजे 28 25 दोन्ही 50 आणि 3 3 6 56 जागा लागते ते. तर ह्या महाविकास आघाडीकडं 46 मतं आहेत, म्हणजे अजून 10 मतांची गरज आहे ह्यांना. तर आता परिस्थिती अशी झालेली आहे की बाबा 46 जागा म्हणलं तर 1 उमेदवार आपला गळगळीत निवडून जातोय आणि तो उमेदवार कोण निवडून द्यायचा 1 गळगळीत, तर त्याची सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे. आता राज्यसभेची जी निवडणूक झाली, राज्यसभेला बघा, शरद पवार यांची कमी मतं असताना सुद्धा शरद पवारांना राज्यसभेला जागा देण्यात आलेली आहे. राज्यसभेवरती शरद पवार हे बिनविरोध निवडून गेले, भारतीय जनता पक्षाचे बिनविरोध निवडून गेले, एकनाथ शिंदेचं बिनविरोध निवडून गेलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची बघा, त्या सुनित्रा पवारांची जागा रिक्त झाली होती, त्या जागी मात्र पार्थ पवार हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत. म्हणजे आता ही निवडणूक बिनविरोध पार पडली. परंतु आता विधान परिषदेची जी निवडणूक आहे हे बिनविरोध पार पडेल का हे सुद्धा महत्वाचं आहे. आता 1 जागा म्हटलं, आता महाविकास आघाडीच्या कोट्याला बघा 46 मतं आहेत त्यांची. 46 मध्ये 28चा जर कोटा ठेवला 28चा तर 18 मतं शिल्लक राहते ती. म्हणजे उद्धव ठाकरे यांना बिनविरोध
विधान परिषदेवरती पाठवण्याची प्रक्रिया सध्या पूर्ण आहे. म्हणजे शरद पवारांना पाठिंबा दिला शिवसेनेने, तर त्यामुळं आता यावेळेस मात्र उद्धव ठाकरेंना विधान परिषदेला पाठिंबा दिला जाऊ शकतो आणि उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरती बिनविरोध जातील. परंतु जे 18 मतं शिल्लक राहतात, आता ह्यांना किती 10 मताची गरज आहे. जर आता हे जुळवाजुळवी जर करायची म्हणलं 10 मतं, तर मात्र बघा ही उमेदवारी कोणाला भेटन पुन्हा, तर ते सुद्धा महत्वाचं आहे. आता हे उमेदवारी बघा, शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या हर्षवर्धन पाटील हे विनापदाचे आहेत. आणि जर शरद पवारांनी सांगितलं, शरद पवार आता अंकिता पाटील हिला जिल्हा परिषदेला महिला बालकल्याण सभापती केलेलं आहे. महिला बालकल्याण सभापती जरी केलेलं असलं तरी ते आपलं जिल्ह्यापुरतं पद मर्यादित राहतं. विधानसभा किंवा विधान परिषद हे मोठं पद आहे. तर जर शरद पवारांनी सांगितलं की बाबा ही 18 मतं शिल्लक राहतात महाविकास आघाडीची आणि अजून 10 मतांची आपल्याला जुळवाजुळव करावं लागते, तर उमेदवारी दिली तर 10 मतांचं काय करायचं. तर हर्षवर्धन पाटील यांना जर ही उमेदवारी दिली आणि हे जर 18 मतं आणि 10 मतं जर म्हटलं, तर हर्षवर्धन पाटील हे 10 मतांची जुळवाजुळव करू शकतील का, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ती जर 10 मतांची जर जुळवाजुळव झाली तर मात्र हर्षवर्धन पाटील सुद्धा विधान परिषदेवरती निवडून जातील. पण आता ह्या भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा जो मिळका आहे, देवेंद्र फडणवीस म्हणजे राजकारणातला आता चाणक्य माणूस झालेला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे राजकारणातला चाणक्य माणूस देवेंद्र फडणवीस संबोधलं जातं. मग आता देवेंद्र फडणवीस हे सगळं होऊ देतील का, हे सुद्धा महत्वाचं आहे. परंतु हर्षवर्धन पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांचेही चांगले संबंध आहेत आणि ह्या सगळ्यांचे चांगले संबंध असल्यामुळं ते त्यांना सुद्धा निवडून देतील का काय, येऊन देतील का काय, हे सुद्धा महत्वाचं आहे. आता परत अजून म्हणजे आता ही मतं समजा झाली, हे 9 बिनविरोध समजा झाल्या, आता 8 वाटून घेतलेल्यात पण एका जागेसाठी निवडणूक लागणार आहे. पण आता हे झाल्यानंतर 17 ठिकाणी पुन्हा विधान परिषदेची निवडणूक जाहीर होणार आहे. म्हणजे 17 जागा परत रिक्त होणार आहे त्या, आणि त्या 17 पैकी पुन्हा कुणाच्या वाट्याला किती येते त्या हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे पुन्हा जरी असंच झालं तरी त्यामध्ये तरी चान्स लागतोय का. म्हणजे आता बघा हे जागा रिक्त होणाऱ्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव हे असे काही ठिकाणचे उमेदवार म्हणजे आता सध्याचे विधान परिषदेचे लोक आहेत, तर यांची नावं ह्यांची विधान परिषदेच्या जागा कमी होणार आहेत त्या, म्हणजे 17 जागा त्यानंतर कमी होणार आहेत त्या. आता बघा भारतीय जनता पक्षाचे जे 5 जणांची नावं आहेत ती चर्चेमध्ये, त्यामध्ये केशव उपाध्याय, माधवी नाईक, रणजित सिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते असे विधान परिषदेसाठी 5-6 नावं इच्छुक आहेत ते. तर म्हणजे आता निवृत्त झालेली लोक सुद्धा रणजित सिंह मोहिते पाटील अकलूजचे, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केळकर या आमदारांचा समावेश आहे. आता ह्या आमदारांना पुन्हा संधी मिळते का, ह्यांच्या जागे दुसरे घेतले जात आहेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. परंतु ह्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा सुद्धा चान्स लागण्याची शक्यता आहे आणि ते महाविकास आघाडीकडून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून. तर आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला हे बघायचंय की खरंच हर्षवर्धन पाटील यांचा चान्स लागतोय का. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.